शेतकरी मित्रांनो, कापसाची धूळ पेरणी आपल्याला कधी करायची, ती कशी करायची व का करायची, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्री सरकार. शेतकरी बंधूंनो, कापसाची धूळ पेरणी जर केली तर आपल्याला त्याच्यामध्ये बरेचसे फायदे येतात आणि एकच तोटा आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार की कापसाच्या धूळ पेरणीचे आपल्याला काय फायदे येतात, ती लागवड कशी करायची, धूळ पेरणी कशी करायची, त्यानंतर ती धूळ पेरणी करताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे. तर आपण सविस्तर माहिती बघूया. कापसाची धूळ पेरणी म्हणजे काय, तर कोरड्या जमिनीमध्ये ज्याची लागवड केली जाते मान्सून पूर्व पाऊस यायच्या आधी, तर त्याला म्हणतात कापसाची धूळ पेरणी. तर आता ही कापसाची धूळ पेरणीचे काय फायदे येतात, तर आता आपण सर्वात पहिला मुद्दा बघूयात की कापसाची धूळ पेरणी का करावी आणि त्याचे काय फायदे. कापसाची धूळ पेरणी केल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये इतर पेरणीपेक्षा 15 ते 20% वाढ होते. म्हणजे आपण जी पाऊस पडल्यानंतर कापसाची लागवड करतो त्याच्यापेक्षा आपल्याला 15 ते 20% उत्पादन हे धूळ पेरणीमध्ये जास्त मिळते. आपली एक तर लवकर कापसाची लागवड होते, लवकर लागवड झाल्यामुळे आपल्याला लवकर बोंडे पकवतात आणि आपला कापूस दिवाळीच्या आतमध्ये घरात येतो. दुसरा महत्त्वाचा हा एक फायदा होतो की गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव जो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होत असतो, तर आपण कापसाची धूळ पेरणी केल्यामुळे आपला कापूस लवकर निघतो आणि आपल्याला त्याचा प्रादुर्भाव हा कमी होतो. हा सगळा फायदा मित्रांनो कापसाची धूळ पेरणीचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वेळेची बचत होते. आज आपण कापसाची धूळ पेरणी केली तर आपला लवकर कापूस निघतो. आणि ज्या शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस काय होतं की कापसाची लागवड करायची असते पण जोरात पाऊस होतो पहिलाच आणि मग आपल्याला वापसा कमी राहतो, मग अशा वेळेस कापसाची लागवड करता येत नाही. त्यामुळे धूळ पेरणीचा हा एक फायदा आहे. धूळ पेरणी कधी करायची, त्याचा कालावधी काय, तर बघा, मान्सून पूर्व आपल्याकडे पाऊस जाहीर झाला की ह्या तारखेला जाहीर होणार आहे, त्याच्या 7 ते 10 दिवस आधी आपल्या धूळ पेरणी करता येते. म्हणजे बघा, केरळमध्ये मान्सून या वर्षी 4 तारखेला 4 जूनला दाखल झाला, आज तारीख आहे 9 आहे. तर मग आपल्याकडे साधारण एक 8 दिवसामध्ये मान्सून हा येतो. पण आता मध्येच काय झालं, कृषी विभाग असेल, मुख्यमंत्र्यांनी असेल, हवामान विभागाने सुद्धा हे सांगितलं की 15 जूनपर्यंत एवढा काय जोमदार पाऊस नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे आता पुढचे 8 ते 10 दिवसाचा वेळ आहे. पण तुम्ही अशा वेळेस आता धूळ पेरणी केली तरी सुद्धा जमते, कारण की येणाऱ्या 8 दिवसामध्ये का व्हायना पाऊस होऊन जाईल. आता आमच्या मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस झाला पण विदर्भाच्या साईडला अजून तरी पाऊस नाही. मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना काय येतं, 8 दिवसामध्ये का व्हायना तुम्हाला धूळ पेरणी करता येते. म्हणजे इथून पुढे 8 दिवसामध्ये, आज 9 तारीख आहे, तर तुम्ही जर तुमचं रान वगैरे तयार असेल तर तुम्ही काय करा, एखादा मोगडा पाळी वगैरे करून ठेवा आणि नंतर धूळ पेरणी करा. त्याच्या आधी काय मशागत करायची, आधी काय धूळ पेरणी करू नका. आता धूळ पेरणी तुम्हाला मी कधी करायची सांगितली, त्यानंतर त्याचे फायदे सुद्धा सांगितले. आता धूळ पेरणी नेमकी कशी करायची ती आता बघून घ्या. आता धूळ पेरणी करताना आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर आपलं बियाणं वाया जाऊ शकतं. खास करून 3 गोष्टी तुम्हाला एकदम काळजीपूर्वक करायच्या. पहिल्या गोष्टीची आपल्याला काळजी काय घ्यायची, जमिनीची निवड. भारी जमीन आणि मध्यम जमीन असेल तरच तुम्ही धूळ पेरणी करायची. हलक्या जमिनीमध्ये अजिबात धूळ पेरणी करायची नाही, मुरमाड जमिनीमध्ये धूळ पेरणी करायची नाही. आणि ज्या जमीन चोपण आहे, पाणी धरणारे, अशा जमिनीमध्ये सुद्धा जे आहे ती कापसाची धूळ पेरणी करू नका. आपली जमीन धूळ पेरणी करायच्या आधी सगळं मशागतीचे कामं झाले पाहिजे, तर आपल्याला उगवण ही चांगली होते. त्यामुळं पाळी मोगडा जमीन भुसभुशीत करून ठेवा आणि मग धूळ पेरणी करा. त्यानंतर धूळ पेरणी करताना आपल्याला दुसरी एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ती आहे की पेरणीची खोली. तर बघा, आपल्याला साधारण 2.5 इंचावर का व्हायना बी पडलं पाहिजे. म्हणजे बघा, एवढं जमिनीपासून खाली आपल्याला इतकं बी गेलं पाहिजे. बियाणं जर वर राहिलं तर काय होईल, कडक उन्हामुळे आपलं बियाणं खराब होऊ शकतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की पाखरं सुद्धा आपलं बियाणं खाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला कापसाची जी कोरड्या पेरणीमध्ये इतर पेरणीपेक्षा जरा खोली जास्त ठेवायची, साधारण एवढी 2.5 इंचाची खोली आपल्याला ही पेरणीची कापसासाठी ठेवायची धूळ पेरणीमध्ये. आता धूळ पेरणी करताना खत टाकायचं की नाही, तर खत टाकायचं आपल्याला, पण काळजी काय घ्यायची की बियाणाच्या खाली खत पडलं पाहिजे. असं वर जर बियाणं असेल तर खत हे खाली पडलं पाहिजे, तरच आपण कापसाची धूळ पेरणीला खत वापरा. नाही तर सरळ 25 दिवसांनी खताचा डोस द्या. खत चिटकून असायला पाहिजे बियाणाला, असं काय करू नका. कोरडी पेरणी आपण करतो त्यामुळं तुम्ही खत बियाणाच्या खोलच पडलं पाहिजे, ही मात्र काळजी घ्या. आतापर्यंत तुम्हाला मी कापसाची धूळ पेरणी कशी करायची, त्याचे फायदे सांगितले आणि कधी करायची ते सुद्धा सांगितले. आता धूळ पेरणी करताना आपल्याला काय धोका आहे. आता धूळ पेरणीचा धोका काय आहे, तर बघा शेतकरी बंधूंनो, कापसाची धूळ पेरणी जर आपण आज केली आणि नंतर जर आपल्याला चांगला जोरदार पाऊस जर झाला तर आपली धूळ पेरणी सक्सेस होते. आणि जर पाऊस कमी झाला आणि हलका पाऊस जर झाला, रिमझिम पाऊस जर ज्याला म्हणतात, बरं रिमझिम पाऊस व्हायना, हलका पाऊस, कमी पाऊस का व्हायना, पण कडक ऊन नसलं पाहिजे. आणि जर कडक ऊन जर राहिलं तर काय होतं, आपल्या कोरड्या धूळ पेरणीमुळे एखाद्या दिवस बियाणाची उगवण कमी होते, अर्धवट बियाणं उगवून परत रोपं जळायला लागतात. हा धोका आपल्याला धूळ पेरणीमध्ये होतो. त्याच्यामुळे तुम्ही जर 10 एकर क्षेत्र जर तुमचं कापूस असेल तर 3 एकर धूळ पेरणी करा. बाकीचं कापूस जो आहे तुम्हाला पाऊस पडल्यानंतर लागवड करायची. सरसकट धूळ पेरणी काय करू नका. धूळ पेरणी करताना तुम्हाला अनुभव हा गरजेचा आहे, काळजी घ्या, तर धूळ पेरणी आपली सक्सेस होणार आहे. अशा प्रकारे ज्यांना रिस्क घ्यायची तयारी, अशांसाठी धूळ पेरणी आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्यांना कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी आपण फक्त 99 रुपयामध्ये जी आहे ती सेवा उपलब्ध केलेली. खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आहे, मार्गदर्शन मिळवायचं. तर तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली. इथून पुढे आपल्या कापसाबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.